गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आहे मनीष बानन. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो बघा, आता भंडारदराचा आपला हा शेवटचा एपिसोड आहे, आजचा 6वा एपिसोड. पहिले 5 एपिसोड आपले कधीच संपले, मला पण कळालं नाही, एकदम फटाफट आपला हा दिवस गेला. तर 5 एपिसोड तुम्ही जर अजून बघितलं नसतील तर चॅनलवर आपली भंडारदराची प्लेलिस्ट आहे, तर जाऊन नक्की चेक करा. शेवटच्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत आपल्या रॉकीसोबत डायरेक्ट भंडारदरा ते मुंबई नॉनस्टॉप. वातावरण बघा, तिथे मस्त जो कळसुबाईसारखं जे शिखर दिसते, पण ते कळसुबाई नाही आहे, रतनगड फोर्ट त्या साईडला आहे. आणि आपण सध्या आहोत रतनगड एरियामध्ये. आणि रतनगडपासून सरळ आपलं डिस्टन्स जवळपास 160 ते 165 किलोमीटरचं आहे. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला जायला. टाईम बघा 3:04 समथिंग. 3:05ला आपण आता राईड चालू करतोय भंडारदऱ्यापासून. आणि भंडारदऱ्याच्या आतमध्ये आहोत आपण रतनगडजवळ. आणि इथून समथिंग आपला 165 किलोमीटरचं अंतर आहे. जे निसर्गप्रेमी आहेत त्यांनी भंडारदरा नक्की विजिट करा. त्यांच्या या विशलिस्टमध्ये भंडारदराला नक्की ॲड करा, कारण भंडारदरा हे पूर्ण निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं ठिकाण आहे. त्यामुळे इकडची खूप सारी ठिकाणं तुम्हाला बघण्यासारखी आहेत, खूप सारी ठिकाणं बघायला नक्की आवडतील. वॉटरफॉल खूप आहेत, उंचावरची ठिकाणं खूप आहेत, मंदिरं खूप आहेत. त्यामुळे खरंच फॅमिली स्पॉट, मित्रमैत्रिणींना एन्जॉय करण्याचा एक बेस्ट ऑप्शन म्हणजे भंडारदरा. बघा ना, आता समोरच काय उंच उंच पर्वत आहेत माझ्या समोर. आणि निसर्गाची जी किमया आहे ना, खरंच खूप मोठी आहे. हा जो तुम्हाला समोर दिसतोय ना, तो आहे नेकलेस वॉटरफॉल. हा एक भंडारदरामधला खूप फेमस वॉटरफॉल आहे. बट सध्या पाणी खूप कमी आहे या वॉटरफॉलला, पण बाकीचे जे वॉटरफॉल्स आहेत ते बऱ्यापैकी पूर्ण भरलेले आहेत. आणि एक मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी, जर भंडारदऱ्याला येत असेल तर कॅश नक्की कॅरी करा स्वतःजवळ, कारण इथे मोबाईलला बिलकुल नेटवर्क नाही आहे. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे, काही खायचं प्यायचं आहे, तर तुम्हाला कॅशच द्यावी लागते. फॉरेस्ट जो एरिया आहे तिकडून एकदा का तुम्ही प्रवेश केला ना गेटमधून, की तुम्हाला जास्त करून असा खराब रस्ता मिळेल. तर ह्यांचा टायर बघा पंक्चर झालं आहे, आता ते पंक्चर काढतायत. आणि इथून मी मित्रांनो गाडी जरा खाली टाकतोय. इकडून डॅमचा जबरदस्त व्ह्यू. ब्युटिफुल मॅम, ब्युटिफुल. इथे एक आपल्या रॉकीचा फोटो काढला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला एक जोक सांगायचा होता, त्याच्यासाठी मी इथे थांबलो. तो जो मागे दिसतोय तुम्हाला प्रवेशद्वार, तो आहे भंडारदरा अभयारण्याचा प्रवेशद्वार. आणि या फॉरेस्ट एरियासाठी इथे प्रत्येकी 25 रुपये घेतले जातात, 2 चाकी आणि 3 चाकी वाहनांसाठी. आणि तेच कार जर बघाल तर कारसाठी 100 रुपये एका कार मागे घेतले जातात. आणि तेच अवजड वाहन जसं की ट्रक, कार, टेम्पो, कार नाही, ट्रक, टेम्पो किंवा एखादी ट्रॅव्हलर, तर त्यांच्यासाठी 150 रुपये घेतले जातात. आणि मी जेव्हा इकडनं गेलेलो ना, जो माझा 3rd एपिसोड होता, सगळे वॉटरफॉल मी कव्हर करणार होतो, 3rd का 4th होता, त्यामध्ये मी सरळ इकडनं गेलेलो. पण माझ्याकडनं कुठलाच एंट्री फीचा शुल्क घेण्यात नव्हता आला, कारण मी सकाळी इथे लवकर आलो आहे, 10 ते 11च्या मध्ये आलेलो. त्यामुळे काय माहिती मला कोणी अडवलंच नाही. मी सरळ इकडनं वरती गेलो आणि काही फी न देता मस्त माझी भंडारदराची पूर्ण टुरिझम कंप्लीट पण झाली. तर हाच एक जोक तुम्हाला सांगायचा होता. पण इकडे थांबवलं जातं, माझं नशीब होतं त्यामुळे मला कदाचित थांबवलं नसेल. बट दुसरे जेव्हा पर्यटक येतात, प्रत्येकाला इथे बाईक असू दे, कार असू दे, काही असू दे, थांबवलं जातंच. तर मित्रांनो, आत्ता गर्दी बघा भंडारदऱ्याला. संध्याकाळचे 4:05 आणि आता भंडारदरा टुरिझम पूर्णपणे भरलेलं आहे.
दरी दरीतून नाद विठला महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा गरजा. तर मित्रांनो, आत्ताच तुम्ही क्लिप बघितली असेल. माझा व्हॉईस बिलकुल येत नव्हता, संपूर्ण वाऱ्याचा आवाज रेकॉर्ड होतो आहे आणि हा माझ्या माईकचा इश्यू होता आणि त्यामुळे मी काहीच रेकॉर्ड करू शकलो नाही. तर यापुढे व्हिडिओ थोडीशी आपली अशीच फास्ट फॉरवर्ड असेल आणि ज्या ज्या गोष्टी मी एन्जॉय केल्या, ज्या ज्या गोष्टी मी अनुभवल्या, त्या मी तुमच्यासोबत पटापट शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, भंडारदराची ही संपूर्ण पर्वतरांग उतरून कधी इगतपुरीला आलो हे काही मला कळलंच नाही. मला असं वाटतं आयुष्यात प्रत्येकाने एकदा भंडारदराला नक्की भेट द्यावी. कारण भंडारदराला येऊन तुम्ही एका दिवसामध्ये 5 ते 6 स्पॉट एकदम आरामामध्ये कवर करू शकता. कारण बघा, मीच जेव्हा सकाळी आज निघालेलो त्यावेळेला मी अंबरनाथ ते भंडारदरा अशी राईड प्लॅन केली. त्यानंतर भंडारदरा डॅम, हिल स्टेशन हे 2 गोष्टी कवर केल्या आणि त्यानंतर भंडारदरा टुरिझममध्ये मी प्रवेश केला. भंडारदरा टुरिझममध्ये येताच मी 3 वॉटरफॉल फिरलो. वसुंधरा वॉटरफॉल, न्हाणी वॉटरफॉल आणि नेकलेस वॉटरफॉल. पावसाच्या अभावामुळे जास्त वॉटरफॉलला पाणी नव्हते. न्हाणी आणि नेकलेस वॉटरफॉलच्या तुलनेत वसुंधरा वॉटरफॉलला पाणी बऱ्यापैकी जास्त होते. त्यामुळेच भंडारदराला आल्यानंतर तुम्ही बाकी कुठले वॉटरफॉल व्हिजिट केले नाहीत तरी चालतील, पण वसुंधरा वॉटरफॉल आणि कोलटेंबे वॉटरफॉल नक्की व्हिजिट करा. त्यानंतर तुम्ही फिरू शकता ते म्हणजे रतनगड परिक्षेत्रामध्ये. रतनगड भागामध्ये रतनगड फोर्ट आणि अमृतेश्वर मंदिर ही 2 सुंदर प्रेक्षणीय स्थळे आहेत. तर त्यांना एकदा नक्की भेट द्या. मुंबईहून भंडारदराला येतच असताना आपल्याला कळसूबाईची सुंदर अशी पर्वतरांग दिसते. तर त्यामुळे तुम्ही ट्रेकिंगचा सुद्धा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, आता तुम्हाला थोडक्यात या संपूर्ण माझ्या 1 दिवसीय राईडचा किती खर्च झाला ते सांगतो. अंबरनाथपासून भंडारदरा हे अंतर टोटल 160 ते 65 किलोमीटरचं अंतर. येऊन जाऊन माझा टोटल 330 किलोमीटरचा प्रवास झाला. तर त्यामध्ये ॲव्हरेज 37 ते 38चा पकडून आपण जवळपास 900 ते 1000 रुपयेपर्यंत आपला पेट्रोल खर्च गेला. त्यानंतर सकाळचा नाश्ता आणि जेवण याचा खर्च आपण 300 ते 400मध्येच भागवून टाकला आणि काही ठिकाणच्या पार्किंग फीज आणि तिकडच्या एंट्रीज फीज या टोटल मिळून आपला समथिंग 100 ते 150 रुपयांचा खर्च झाला. त्यामुळे आपण बोलू शकतो ही टोटल 1500 रुपयांची राईड झाली. आणि तेच जर मित्रांनो, जर तुम्ही सार्वजनिक वाहनांचा वापर केलात भंडारदराला जाण्यासाठी तर अजूनही खर्च कमी होईल. आणि अशाच तुमच्यासोबत गप्पा मारता मारता आपण कल्याण क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा संपूर्ण प्रवास खरंच खूप सुखद होता आणि एक नवीन एक्सपिरियन्स घेऊन येणारा होता आणि तो मी तुमच्यासमोर सादर केला. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हाच जो प्रॉब्लेम आजचा झाला, माईक प्रॉब्लेम, तो पुन्हा कधी येणार नाही याची मी नक्की काळजी घेईन. आणि फायनली 7:45 वाजता आपण आपल्या घराजवळ पोहोचलेलो आहोत. चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.